पावसाळा लागला की शेतकऱ्याला आतुरता लागते ती पेरणीची. शेतकरी कष्ट करून व्याजाने पैसे घेऊन बियाणं आणतो, पण ते बियाणं जर उगवलं नाही तर त्याच्यावर मोठं संकट ओढवते. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील अंबासी या गावात अशी परिस्थिती आलेली आहे. आपण अशा या शेतकऱ्याकडे, या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोयाबीन जे आहेत ते सोयाबीनचं बियाणं पेरलं होतं. 22 तारखेला बियाणं पेरलं, पण ते उगवलंच नाही. अशी परिस्थिती आली की त्याला एकही कोंब फुटलेला नाही. त्या शेतकऱ्याचं संकट ओढावलेलं आहे. आपण या शेतामध्ये पाहू शकता की शेतामध्ये अख्खं शेत जे आहे, या शेतामध्ये तुम्हाला कुठेच काही बियाणं जे आहे ते उगवलं दिसत नाही, कुठेच अंकुर दिसत नाही. ही परिस्थिती यांच्यावर पुन्हा आलेली आहे. 11 एकर यांनी शेती जी आहे त्यांनी बियाणे पेरलं होतं, एकही उगवलं नाही. आपल्यासोबत शेतकरी आहे. दादा, मला सांगाल तुम्ही कुठलं, ज्या ठिकाणी कुठलं बियाणं पेरलं होतं आणि कुठलं होतं आणि ते उगवलं का, काय सांगाल? मी बियाणं आणलं 335 सारस कंपनीचं. ते आणलं संजय झांबरे यांच्या कृषी सेवा केंद्रावरून अकोला. ते बियाणं आणल्यानंतर 21 तारखेला बियाणं आणलं, 22 तारखेला पेरणी केली. 22ला पेरणी केल्यानंतर 5व्या दिवशी सगळं बी निघून येत असते. शेतात आलो 5व्या-6व्या दिवशी तर एकही बियाले कोंब निघालेला नव्हता. आणि मी युनियन बँकेचं कर्ज काढलेलं आहे आणि हे पण पैसे व्याजानं काढून बियाणं खत विकत घेतलेलं आहे. आता माझी काहीच कंडिशन नाही. शासनानं माझ्याकडे 100% 101% लक्ष द्यावं आणि शासनावरच आम्ही सगळे लोक अवलंबून आहेत. काय जबाब देतील तेच आमचे मायबाप आहेत. मला सांगा, तुमचं आता कर्कश शेत आहे, तुम्हाला किती खर्च आला टोटल पेरणी पाहिजे मला 50,000 रुपयाचं हे बियाणं झालं, 10 बॅग आणि 8 किलो तूर, गाडी भाडं वगैरे आणि ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राचा खर्च तो पकडला तर 60,000पर्यंत गेला. आणि आता परत माझी काहीच व्यवस्था नाही. आता जे गावातून बॅग आणली होती ते अर्धी बॅग निघाली आणि या सारसमधून ते वेगळ्या कंपनीची होती. ते सारसमधलं काहीच निघालं नाही, एक सुद्धा बी निघाली. आपल्यासोबत आता येत नाही. आता मला सांगाल, आता इथं उगालेलं नाही आहे नेमकं, तर कशी परिस्थिती, काय सांगाल नेमकं आता कसं काय? सर, मला मुलाचं शिक्षण करायचं आहे आता. दुबार पेरणीचं संकट माझ्यावर ओढवलेलं आहे. तर मग आमचे मायबाप कोणीच नाही आहे. आम्ही कलेक्टरच्या जवळ निवेदन केलं असता, त्यांनी आमची काही हाक घेतली नाही. तर मग याच्यावर आम्हाला कोण समजून घेणार आहे, काय हे आम्हाला काही समजून नाही राहिलं. तरी आम्हाला कोणीतरी मार्गदर्शनही करणारं सापडून राहिलं नाही आहे. तर मग आम्ही काय करणार आहे? युनियन बँकेतून आम्ही व्याजानं पैसे काढले. मुलाचं शिक्षण चालू आहे, तर माझ्या मुलाचं त्यालाही खूप खर्च लागून राहिला. दुबार पेरणीचं संकट ओढवलं त्याचंही. तर मग आता आम्हाला आत्महत्याच करायची वेळ सरकारने आणलेली आहे. हे होते शेतकरी या अंबासी या गावातील, ज्यांचं आता अशी परिस्थिती त्याच्यावर आली की, कारण काय तर एकही दाणा उगवला नाही. त्यामुळे आता परिवार कसा चालवायचा आणि मुलाचं शिक्षण कसं करायचं, त्यामुळे आता त्यांच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे सरकारने कुठेतरी आमच्यावर लक्ष द्यावं ना, आम्हाला आता मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.